नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये। मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आम्ही चाललेलो आहोत शिवतरगळला। येथे श्री समर्थ रामदास स्वामींनी वास्तव्य केलेलं होतं आणि तिथेच त्यांनी दासबोध सुद्धा लिहिलेला होता। तर आपण चाललेलो आहोत त्या ठिकाणी भेट देण्यासाठी। हा चला, शिवांश पण रेडी आहे ना शिवांश? हा चला, लेट्स गो। शिवतरगळ ही रायगड जिल्ह्यात येणारी घळ आहे। महाडपासून अवघ्या 30 किलोमीटरवरती या घळीचं अंतर आहे। याच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजाई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे। काळ नदीचा उगमही याच परिसरात होत असून पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते। या काळ नदीच्या काठावर कुंभे, कसबे व आंबे अशा 3 शिवतर वस्त्या आहेत। चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार झाडाझाडोऱ्याने झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवतरगळ आहे। या घळीला समर्थ रामदास स्वामी सुंदर मठ म्हणत असत। तर आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहे शिवथरला आणि येता येता शिवांश पण झोपलेला आहे। चला आपण जाऊया, इकडे समोरच्या साईडला आपल्याला जायचं आहे। शिवतरगळ आणि आजूबाजूचा सर्व परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे। जावळीचे मोरे हे विजापूर दरबारचे वतनदार देशमुख होते। घनदाट जावळीच्या भूप्रदेशामुळे मोरे वरचढ झाले होते। पुढे 1648 मध्ये छत्रपती शिवरायांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आणि समर्थ रामदास सन 1649 मध्ये या घळीत वास्तव्यासाठी आले। ते नंतर इसवी सन 1660 पर्यंत म्हणजे 10-11 वर्षे याच ठिकाणी राहत होते। दासबोधाचा जन्मही याच घळीत झाला। दासबोधाची 7-8 दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली। इसवी सन 1676 मध्ये दक्षिण विजयासाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना याच ठिकाणी भेटले होते। धुळ्याचे इतिहासतज्ञ शंकर श्रीकृष्णदेव यांनी 1916 मध्ये झाडाझुडपात लपलेली ही घळ शोधून काढली आणि जगासमोर आणली। दासबोध हा श्री समर्थ रामदास स्वामींनी 17व्या शतकात त्यांचे पट्ट शिष्य आणि लेखनिक कल्याण स्वामींकडून लिहून घेतलेला ग्रंथ आहे। हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील त्या काळात निबिड अरण्यात विसावलेल्या शिवथरच्या घळी शेजारच्या गुहेत लिहिला गेला। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला असून प्रत्येक दशकात 10 समास आहेत। दुपारच्या वेळात जर तुम्ही कधी इथे आलात तर तुम्हाला इथे खिचडी प्रसाद सुद्धा मिळू शकतो। दुपारची वेळ आहे 12 ते 1:30 या काळामध्ये तुम्हाला इथे खिचडी प्रसाद मिळू शकतो। वॉटरफॉल बघा, काय भारी वाटतं एकदम। ते पावसाळ्यामध्ये काय भारी दिसत असणार, जबरदस्त एकदम। आत्ताच एवढं आहे पाणी। दासबोध हा असा एकमेव भारतीय आध्यात्मिक ग्रंथ आहे ज्याची सुरुवात गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन अशी पठडीतील न होता माणसाला साहजिकपणे पडणाऱ्या काही प्रश्नांनी होते। श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली याने प्राप्त काय आहे। हा कोणता ग्रंथ आहे, याचे नाव काय, यात प्रामुख्याने काय सांगितले आहे, हा ग्रंथ ऐकून मला काय मिळणार आहे। लगेच पुढच्याच ओवीत समर्थ या प्रश्नांचे उत्तर देतात। ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग।
या ग्रंथाचे नाव दासबोध असे आहे. हा ग्रंथ गुरु शिष्य संवादात्मक स्वरूपात आहे आणि मी यात मुख्यत्वे करून भक्ती मार्गाचे विस्तृत विवेचन केले आहे. पुस्तक लिहिण्यापूर्वीच त्या पुस्तकाचे ध्येय व नाव निश्चित आहे. ग्रंथाची सुरुवातच इतकी तर्कशुद्ध व विवेकपूर्ण आहे याचा अर्थ नक्कीच यातील लिखाण हे निश्चयात्मक व विवेकपूर्ण असणार याची खात्री वाचकांना पहिल्या 2 ओव्यातच पटते. 9 जानेवारी 1950ला समर्थ सेवा मंडळ स्थापन झाल्याच्या नंतर श्री दासबोध सांगत आहेत आणि श्री कल्याण स्वामी लिहून घेत आहेत. अशा प्रकारच्या मूर्तीची स्थापना परमपूज्य श्रीधर स्वामींच्या हस्ते करण्याचे ठरले. त्याप्रमाणे माघ शुद्ध अष्टमी शके 1881 अर्थात 1960 या दिवशी मूर्ती स्थापन झाली व माघ शुद्ध नवमीला दासबोध त्रिशत सांवत्सारिक जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांच्या व्यतिरिक्त येथे श्री मारुतीरायाची प्रतिकृती आहे. तसेच श्री रामप्रभू, श्री लक्ष्मण आणि माता सीता यांची सुद्धा येथे प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते. या घडीत GPS यंत्रणा काम करत नाहीत. ॲब्सोल्युटली फ्रिक्वेन्सीलेस अशी केवळ एकच जागा पाहिली आणि मग मला समर्थांच्या शिवतर घडीचे वर्णन करणाऱ्या ओळी झरकन स्मरल्या. विश्रांती वाटते येथे यावया पुण्य पाहिजे. विश्रांती, शांतता, फ्रिक्वेन्सीलेस अवस्था, निर्विचार स्थिती. अशा स्थितीत केवळ आपल्याच मनातले विचार ऐकू येणार, त्यात भेसळ होणे नाही आणि म्हणूनच समर्थांनी दासबोध लिहायला ही जागा निवडली असणार. म्हणूनच हा ग्रंथ शुद्ध समर्थांचा आहे. शिवथरघळ हे समीकरण आता सर्वांनाच माहिती आहे, परंतु ही अद्भुत घळ आपण प्रत्यक्षात पाहिली आहे का हो? नसेल तर अगदी अवश्य पहा आणि सर्वांना सांगा. तुम्ही कार आणताय तर तुम्हाला इथे अगदी पायथ्यापर्यंत इथे तुम्ही कार आणू शकता. इथे हे बघा, हे चारी बाजूनी डोंगर आहे. चारीही बाजूनी डोंगर आहे. तर इथे मठाच्या समोर इकडे रेस्टॉरंट सुद्धा आहे छोटंसं. तिथे तुम्हाला खाण्याची व्यवस्था होऊ शकते आणि इथून अगदी खाली गेल्याच्यानंतर तिथे सुद्धा एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. तुम्ही जर आला तर तुम्हाला स्टे करायचा असेल तर तुम्हाला इथे स्टार्टिंग पॉईंटलाच एक हॉटेल आहे, श्री समर्थ प्युअर व्हेज हॉटेल. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्याकडे राहण्याची व्यवस्थासुद्धा केली जाते. आणि इथून समोरच्या साईडलाच आपल्याला बघा, तो समोर जो वॉटरफॉल दिसतोय तिथे आपल्याला समर्थांचं मठ आहे. जवळ आहे, अगदी हाकेच्या अंतरावरती. 2-3 मिनिटं फक्त लागणार चालत जाण्यासाठी. काय खातो तू? आम्ही पण आता नाश्ता करणार आहोत. तिथे सगळेजण बसलो आम्ही. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आमचे पुढील येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.